Hello everyone. In this video, we discuss a new point structural modification to increase potency and the therapeutic index. आपण लीड कंपाऊंड मधली मॉडिफिकेशन आपण बघतोय आणि त्यातला नेक्स्ट पॉइंट आपण इथे शेवटचा पॉइंट इथे आपण डिस्कस करतोय. आपण वेगवेगळे पॉइंट बघितले. आता हा पॉइंट एक महत्वाचा आहे कारण इथे स्ट्रक्चरल मॉडिफिकेशनचे काही मेथोडॉलॉजी आपण बघणार आहोत. जर एखादा लीड कंपाऊंड मध्ये मॉडिफिकेशन आपल्याला करायचं असेल तर ते योग प्रॉपर झालंय का, त्यापासून आपल्या मॉलिक्युलची पोटेन्सी किंवा थेरापेटिक इंडेक्स वाढलाय का, हे जर आपल्याला माहित करायचं असेल तर हा पॉइंट आपल्याला महत्वाचा आहे. इथे आपण वेगवेगळ्या मेथोडॉलॉजीज बघणार आहोत. आता पहिली जी मेथोडॉलॉजी आहे ती होमोलोगेशन. आता होमोलोगेशन म्हणजे काय? अ होमोलोगेशन सिरीज इज अ ग्रुप ऑफ कंपाऊंड्स दॅट डिफर बाय कॉन्स्टंट युनिट, जनरली CH2 ग्रुप. होमोलोगेशन सिरीज म्हणजे काय? आपण एक कंपाऊंडचा ग्रुप तयार करतो आणि त्यामधनं एक कॉन्स्टंट युनिट फक्त डिफर करतो. म्हणजे एकच ग्रुप आहे तो फक्त चेंज करत जातो आणि एक सिरीज तयार करतो. फॉर एक्झाम्पल, आता एक द्यायचं झालं तर आपल्याला डेक्कन माहिती आहे. डेक्कन म्हणजे 10 कार्बन ऍटम असलेला हायड्रोकार्बन. आता सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, आता त्यातला एक CH2 मी काढून टाकला, नोने त्यातला एक CH2 मी काढून टाकला, ऑक्टेन, अजून एक CH2 काढला, हेप्टेन, नंतर हेक्झेन, पेंटेन, आणि असं करत मी मिथेन पर्यंत येईन. आता हे जे ग्रुप, हा जो ग्रुप आहे ज्यामध्ये डेक्केन, नोनेन, ऑक्टेन, हेप्टेन, हेक्झेन, पेंटेन, ब्युटेन, प्रोपेन, इथेन आणि मिथेन, हा जो ग्रुप आहे, ही जी सिरीज आहे ह्याला मी होमोलॉगस सिरीज म्हणेन. कारण त्यातला फक्त एक एक CH2 ग्रुप मी काढत गेलोय आणि त्यांच्यामध्ये मी डिफरन्स करत गेलो. आता असे जर ग्रुप तयार केले आपल्या ड्रग मध्ये, म्हणजे ड्रग मधले ठराविक युनिट आपण कॉन्स्टंट युनिट आपण चेंज करत गेलो तर आपल्याला काय बघायला मिळतं? बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ होमोलॉगस कंपाऊंड शो रेग्युलरिटीज ऑफ इन्क्रीज अँड डिक्रीज. जसं मी असं चेंज करत जाईन तसं आपल्या ड्रगची बायोलॉजिकल प्रॉपर्टी ही चेंज होते, पण ती रेग्युलरली चेंज होते. एकतर इन्क्रीज होते किंवा डिक्रीज होते. जर मी CH2 ग्रुप ऍड करत गेलो, कन्सिडर करा एखाद्या ड्रग मध्ये CH2 ग्रुप ऍड करत गेलो, म्हणजे एक CH2 ग्रुप ऍड केल्यानंतर दुसरा केला, तिसरा केला, तर मे बी त्याची जी बायोलॉजिकल प्रॉपर्टी आहे ही इन्क्रीज होईल किंवा जसं मी ऍड करत जाईन तशी ती डिक्रीज होईल. फॉर मेनी सिरीज ऑफ कंपाऊंड्स, लेंथनिंग ऑफ सॅच्युरेटेड कार्बन साइड चेन फ्रॉम मिथिल म्हणजे 1 आपण CH2 ग्रुप घेतलाय, टू 5 टू 9 atoms, pentyl to nonyl, produces an increase in pharmacological effects, further lengthening resulting in sudden decrease in potency. असं बघितलं गेलं की एखाद्या ड्रग आहे त्याला एक साईड चेन आहे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनची, त्यात जर मी मिथिल ग्रुप ऍड करत गेलो तर नोनिल पर्यंत, म्हणजे 9 मिथिल ग्रुप ऍड करेपर्यंत त्या कार्बनच्या बायोलॉजिकल प्रॉपर्टीज आहेत, फार्माकोलॉजिकल इफेक्ट हा इन्क्रीज होताना आपल्याला बघायला मिळतो. पण त्याच्याही पेक्षा जर जास्त आपण ऍड केले तर तो सडन डिक्रीज बघायला मिळतो. आता हे जर तुम्हाला शिकायचं असेल, लिपोफिलिसिटी हा एक पॉइंट आहे आपल्या, आपण जे पुस्तक आता रेफर करतोय कालपासून, द ऑर्गॅनिक केमिस्ट्री ऑफ ड्रग डिझायनिंग, ते जे पुस्तक आहे त्या ड्रग डिझायनिंग अँड ड्रग ऍक्शन ह्या पुस्तकामध्ये लिपोफिलिसिटी हा पॉइंट आहे. आता ह्या पॉइंट म्हणजे काय? द फेनॉमिनॉन करस्पॉन्ड टू इन्क्रीज लिपोफिलिसिटी ऑफ द मॉलिक्यूल टू परमिट पेनिट्रेशन इनटू सेल मेम्ब्रेन युनिट. इट्स लोअर्ड water solubility becomes problematic in transport through aqueous medium. In this case, aliphatic amines another problem of micelle formation, which begin at about C12. आता इथे आपण बघितलं तर एक लिपोफिलिसिटी हा पॉइंट आहे, तो पॉइंट पुढे आपल्याला येणार आहे, तिथे आपण डिस्कस करणार आहोत. पण जसं आपण मिथिल ग्रुप वाढवत जातो, एका ठराविक लिमिटच्या बाहेर वाढवत जातो, त्यावेळी काय होतं तर लिपोफिलिसिटी इन्क्रीज होते आणि मॉलिक्युलचं जे पेनिट्रेशन आहे सेल मेम्ब्रेनमध्ये हे वाढतं, त्याची वॉटर सोल्युबिलिटी कमी होते. आणि असं झाल्यामुळे ड्रगची जी आपण म्हणतो
ड्रगचा जो ट्रान्सपोर्ट आहे ॲक्वेस मीडियामधनं तो इथे प्रॉब्लेम मध्ये येतो. आणि जर ॲलिफॅटिक अमाइन्स असतील आणि जास्त आपण मिथिल ग्रुप किंवा चेन वाढवली तर तिथे मायसेली फॉर्मेशन हा सुद्धा एक प्रॉब्लेम आपल्याला बघायला मिळतो. दिस इफेक्टिव्ह रिमूव्स द कंपाऊंड फ्रॉम पोटेन्शियल इंटरॅक्शन विथ द अप्रोप्रिएट रिसेप्टर. One of, if not the earliest example of this potency versus chain length phenomenon was reported by रिचर्डसन. रिचर्डसन नावाच्या सायंटिस्टने हा शोध लावला की जसं आपण चेन वाढवत जातो तर तसं त्याच्या ड्रगच्या साईड चेनची लेंथ वाढवत जातो तसं एकतर फार्मोकोलॉजिकल इफेक्ट वाढत जातो किंवा डिक्रीज होतो. काही केसेसमध्ये जर मिथिल ग्रुप आपण ऍड करत गेलो तर फार्मोकोलॉजिकल इफेक्ट नोनिल म्हणजे 9 मिथिल ग्रुप पर्यंत वाढतो, त्यानंतर तो डिक्रीज होतो. हे रिचर्डसनने पहिल्यांदा रिपोर्ट केलं. त्याने हायप्नोटिक ऍक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल ह्याचा स्टडी केला, तिथे त्याला ते बघायला मिळालं. द मॅक्झिमम इफेक्ट ऑकर्ड फ्रॉम 1 हेक्झेनॉल टू 1 ऑक्टेनॉल, देन पोटेन्सी डिक्लाइन. 1 हेक्झेनॉल टू 1 ऑक्टेनॉल इथपर्यंत मॅक्झिमम इफेक्ट त्या अल्कोहोलचा बघायला मिळतो आणि त्यानंतर ती पोटेन्सी ही डिक्रीज होते. हे त्याने शोधून काढलं. तर डोहम नावाचा जो सायंटिस्ट आहे त्याने सुद्धा स्टडी केला ह्या होमोलॉगेशनवर. त्याने अँटी बॅक्टेरियल ड्रगवर स्टडी केला, 4 अल्किल डेरिव्हेटिव्ह ऑफ रेसोसिनॉल. आणि त्याच्या लक्षात आलं की ह्या अँटी बॅक्टेरियल जो ड्रग आहे त्याची ऍक्टिव्हिटी एन हेक्झिल रिसोसिनॉल म्हणजे 6 मिथिल ग्रुप आपण ऍड केले की ह्याची ऍक्टिव्हिटी वाढते आणि मॅक्झिमम आपल्याला बघायला मिळते. नेक्स्ट पॉइंट इज चेन ब्रांचिंग. आता जो नेक्स्ट पॉइंट आहे हा आहे चेन ब्रांचिंग. When a simple lipophilic relationship is important as described above, the chain branching lowers the potency of compound because a branch alkyl chain is less lipophilic than the straight alkyl chain as a result of larger molar volume and shape of branch compound. आता ब्रांच कंपाऊंड चा शेप आणि जो मोलर व्हॉल्यूम आहे त्यामुळे आपल्याला असं बघायला मिळतं की चेन ब्रांच किंवा चेन ब्रांचिंग आहे ते पोटेन्सी ऑफ कंपाऊंड हे कमी करतात, त्याचा थेरॉपेटिक इंडेक्स कमी करतात. कोणापेक्षा तर स्ट्रेट चेन अल्किल कंपाऊंड्स आहेत त्यांच्यापेक्षा ते ब्रांच कंपाऊंड आहेत हे लेस लिपोफिलिक असतात आणि त्यामुळे ते पोटेन्सी आहे ड्रगची ती लोअर करतात. दिस फेनॉमेनॉन इज exemplified by the lower potency of compound having isoalkyl chain. आता तुम्हाला 2.1 एक टेबल स्क्रीनवर दिसतंय, त्यामध्ये जर बघितलात तर एक एक्झाम्पल आहे की आयसोअल्किल चेन. आता आयसोअल्किल चेन ची जर आपण पोटेन्सी बघितली तर इथे आपल्याला कमी बघायला मिळते. द फेनॉमेनॉन एक्झेम्प्लिफाईड बाय द लोअर पोटेन्सी ऑफ कंपाऊंड हॅव्हिंग आयसोअल्किल चेन इन टेबल 2.1. टेबल 2.1 आहे त्यात आयसोअल्किल चेन जिथे आहे तिथे आपल्याला त्या ड्रग्सची पोटेन्सी कमी झालेली आपल्याला इथे बघायला मिळते. आपण आधीच्या पॉइंट मध्ये बघितलो जशी चेन वाढेल साईड चेन वाढेल तशी पोटेन्सी वाढते. सिमिलरली जसं ब्रांचिंग वाढेल तशी पोटेन्सी कमी होते. इथे आपण बघितलं जर प्रोपिल ग्रुप असेल तर 2.4 दिसतंय आपल्याला इथे पोटेन्सी. जर ब्युटील असेल तर 9.8, पेंटिल 28, हेक्झिल 35, हेप्टिल 51 वाढताना दिसते. नोनिलला 190 आहे आणि त्यानंतर ती कमी होते. आणि जर तुम्ही आयसो असलेले कंपाऊंड बघितलं तर 0.9, 8.3, 28 म्हणजे एकदम कमी झालेली बघायला मिळते. म्हणजे ब्रांचिंग असेल साईड चेनला ब्रांचिंग असेल तर त्याच्या स्ट्रक्चरमुळे आपल्या ड्रगची पोटेन्सी ही कमी झालेली आपल्याला बघायला मिळते. हाऊएव्हर अनदर एक्सप्लेनेशन फॉर लोअर द पोटेन्सी विथ ब्रांचिंग कुड बी फार्माकोडायनामिक.
चेन ब्रांच मे बी इंटरफिअर विथ रिसेप्टर बाइंडिंग. आता आपल्याला माहिती आहे एखादं ब्रांचिंग असेल तर ते कुठे ना कुठेतरी बाइंडिंग रिसेप्टर आणि ड्रग बाइंडिंग मध्ये काही ना काहीतरी इंटरफिअर करू शकतो, कारण तो बल्कियर ग्रुप आहे. तो बल्कियर ग्रुप असल्यामुळे तो बाइंड होताना सुद्धा प्रॉब्लेम इथे क्रिएट करू शकतो. बाइंडिंगच्या वेळी तो प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो. हे एक फार्माकोडायनामिक रिझन त्याच्याबद्दलचा आपण सांगू शकतो की एक बल्कियर ग्रुप तयार झाल्यामुळे तो बाइंडिंग मध्ये इंटरफिअर करू शकतो. हे एक रिझन होऊ शकतं. आता ह्याच जर एक एक्झाम्पल आपण बघायला गेलो तर फिन इथिल अमाइन PaCH2CH2NH2 is excellent substrate for monoamino oxidase. हा मोनो अॅमिनो ऑक्सिडेज साठी एक्सलंट सबस्ट्रेट आहे. पण जर अल्फा मिथिल फिनिल अमाइन जर आपण बघितला, एम्फिटामाइन इज पुअर सबस्ट्रेट. आणि जर आपण अमाइनचा विचार केला तर प्रायमरी अमाइन हे मोर पोटंट आहेत सेकंडरी अमाइन पेक्षा आणि सेकंडरी अमाइन टर्टरी अमाइन पेक्षा. फॉर एक्झाम्पल, द अँटीमलेरियल ड्रग प्रायमाक्विन फॉस्फेट इज मच मोर पोटंट दॅन इट्स सेकंडरी अँड टर्टरी अमाइन होमोलॉग. प्रायमाक्विन एक अँटीमलेरियल ड्रग आहे, हे त्याच्या सेकंडरी आणि टर्चरी होमोलॉग पेक्षा मोर पोटंट आपल्याला बघायला मिळतं. आता हे आपण बघतोय ब्रांचिंग बद्दल. अ मेजर फार्माकोलॉजिकल चेंज कॅन ऑकर विथ चेन ब्रांचिंग और होमोलोगेशन. कन्सिडर 10 amino alkyl phenolthiazine. When R is CH2 CH CH3 and CH3 twice, anti-spasmodic, antihistaminic activity predominant. However, straight chain analog with R CH2 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 and CH3 twice has greatly reduced antispasmodic and antihistaminic activity, but sedative and tranquilizing activities are generally enhanced. म्हणजे जो फंक्शनल ग्रुप आहे, जी ब्रांचिंग आहे, त्याच्यावर त्या ड्रगच्या फार्मास्युटिकल ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा त्या ड्रगची ऍक्टिव्हिटी आहे ही इथे आपल्याला बघायला मिळते. आपण ती चेंज करू शकतो. ते ब्रांचिंग कमी जास्त करून ह्या ऍक्टिव्हिटीज आपण इथे चेंज करू शकतो. त्याचंच हे एक उदाहरण आहे. आता नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे आपण जो बघणार तो म्हणजे रिंग चेन ट्रान्सफॉर्मेशन. आता हा जो रिंग चेन ट्रान्सफॉर्मेशन आहे हा एक मॉडिफिकेशनचाच पार्ट आहे, पण तो पोटेन्सीवर एवढा इफेक्ट करत नाही. अनदर मॉडिफिकेशन दॅट कॅन बी मेड is transformation of alkyl substituents into cyclic analog, which often does not affect potency greatly. Consider the promazine against chloropromazine. प्रोमॅझिन आणि क्लोरोप्रोमॅझिनचं एक उदाहरण आहे की हे जे मॉडिफिकेशन आहे रिंग चेन ट्रान्सफॉर्मेशन हे आपलं ड्रगच्या पोटेन्सीवर इफेक्ट करत नाही, पण त्याचा इफेक्ट आहे हा फार्माकोकायनेटिक इफेक्ट हा आपल्याला इथे बघायला मिळतो. हाउएव्हर रिंग चेन ट्रान्सफॉर्मेशन कुड हॅव एन इम्पॉर्टंट फार्माकोकायनेटिक इफेक्ट such as to increase lipophilicity or decrease metabolism, which could make the drug more effective in vivo. Also, by connecting substituent into a ring, pharmacodynamic properties could be enhanced by concentrating the group into particular favorable conformation. आता ह्याचा पोटेन्सीवर ह्या ट्रान्सफॉर्मेशनचा इफेक्ट होत नाही, तर फार्माकोकायनेटिकवर होतो. आपण लिपोफिलिसिटी वाढवू शकतो, मेटाबॉलिझम डिक्रीज करू शकतो आणि ड्रग मोर इफेक्टिव्ह करू शकतो. आणि त्या चेनवर सुद्धा अजून काही सबस्टिट्यूएंट लावून आपण एक ते ड्रग स्पेसिफिक ऍक्शनसाठी आपण ते मॉडिफाय करू शकतो. आता नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे बायो आयसोस्टेरिझम. आपण बायो आयसोस्टेरिझम हा पॉइंट आता बघणार आहोत. हा नेक्स्ट. आता बायो आयसोस्टेरिझम मध्ये बघताना बायो आयसोस्टर्स
are substituent or group that have chemical or physical similarities and which produce broadly similar biological properties. जे ज्यांचं फिजिक ज्यामध्ये जे जे मॉलिक्युल्स आहेत ज्यामध्ये फिजिकल आणि केमिकल सिमिलरिटीज आपल्याला बघायला मिळतात आणि त्यांच्यामध्ये बायोलॉजिकल प्रॉपर्टीजसुद्धा सेम असतात, त्यांना आपण बायोआयसोस्टर असं आपण म्हणतो, हे आपण शिकलो आहे. अँड बायोआयसोस्टेरिझम इज अन इम्पॉर्टंट लीड मॉडिफिकेशन अप्रोच that has been shown to be useful attenuate toxicity or modifying the activity of lead and may have significant role in alteration of pharmacokinetics of lead. आणि हे जे बायो आयसोस्टेरिझम आहे हा सुद्धा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे ड्रग लीड मॉडिफिकेशनमधला. टॉक्सिसिटी कमी करण्यासाठी, जास्त करण्यासाठी किंवा इतर जे काही फार्माकोकायनेटिक्स जे लीड्स आहे हे अल्टर करण्यासाठी आपण बायो आयसोस्टेरिझमचा वापर करू शकतो. देअर आर क्लासिकल आयसोस्टेरिझम्स अँड नॉन क्लासिकल आयसोस्टर्स, हे आपण बघितलेलेच आहेत. 1925ला ग्रिम्स ह्याने काय केलं तर ही फॉर्म्युलेट द हायब्रिड डिस्प्लेसमेंट लॉ टू डिस्क्राईब सिमिलरिटीज बिटवीन ग्रुप that have the same number of valence electrons but may have different number of atoms. त्यानंतर अर्लिनमेयर ने रिडिफाईन आयसोस्टर्स त्याने केले. आयसोस्टरची पुन्हा एक डेफिनेशन तयार केली. ॲज ॲटम, आयन्स ऑर मॉलिक्युल्स विच द परहॅप्स लेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स कॅन बी कन्सिडर्ड टू बी आयडेंटिकल. These two definitions describe classical isomers and non-classical biosters. आता हे क्लासिकल आणि नॉन क्लासिकल बायोस्टर आपण आधी डिस्कस केले आहेत. आणि हे जे बायो आयसोमेरिझम आहे हे लीड जो आहे त्याची ॲक्टिव्हिटी किंवा पोटेन्सी चेंज करण्यासाठी आपण वापरू शकतो. बायो आयसोस्टेरिझम हावेवर ऑल्सो कॅन लीड टू चेंज इन ॲक्टिव्हिटी ऑर पोटेन्सी. आता याचं एक एक्झाम्पल बघायला गेलो. फॉर एक्झाम्पल द सल्फर ॲटम ऑफ फिनोथायझिन न्यूरोलेप्टिक ड्रग आहे इज रिप्लेस बाय CH11CH और CH2CH2 बायोआयसोस्टर. देन डायबेन्झाझेपिन अँटीडिप्रेसंट ड्रग रिझल्ट. जे न्यूरोलेप्टिक ड्रग आहे त्यापासून आपण अँटीडिप्रेसंट ड्रग तयार करू शकतो. त्यातला CH11CH किंवा CH2CH2 जे ग्रुप आहेत हे आपण जर रिप्लेस केले बायोस्टरने तर आपण अँटी न्यूरोलेप्टिक ड्रगपासून अँटी डिप्रेसंट ड्रगसुद्धा आपण तयार करू शकतो. म्हणजेच बायोस्टेरिझम आहे हा सुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट आहे आपल्या ड्रग डिस्कवरी, ड्रग मॉडिफिकेशन, लीड मॉडिफिकेशन मधला. अशी बरीचशी उदाहरणं तुम्हाला पुस्तकात बघायला मिळतील. आता जर बघायला गेलं तर बायो आयसोस्टेरिक मॉडिफिकेशन मेड द मॉलिक्यूल मे हॅव नो मोर ऑफ द फॉलोइंग इफेक्ट्स. आता स्ट्रक्चरल, इफ मायटी दॅट इज रिप्लेस बाय बायोस्टर हॅज स्ट्रक्चरल रोल इन होल्डिंग अदर फंक्शनॅलिटीज इन पर्टिक्युलर जिओमेट्री देन साईज, शेप अँड हायड्रोजन बॉन्डिंग विल इम्पॉर्टंट. आपण काय बघतोय तर बायो आयसोस्टेरिक मॉडिफिकेशन मेड टू मॉलिक्यूल मे हॅव वन ऑर मोर ऑफ द फॉलोइंग इफेक्ट. आपण पुढचे काही जे पुढे इफेक्ट दाखवले आहेत ते असलेले मॉलिक्यूल आपण बायोस्टेरिक मॉडिफिकेशनने तयार करू शकतो, त्यांच्यामध्ये आणू शकतो. एक स्ट्रक्चरल आहे की काही स्ट्रक्चर्स आहेत जे स्ट्रक्चरल जे होल्डिंग ऑफ फंक्शनॅलिटीज, जॉमेट्री, साईज, शेप, हायड्रोजन बॉन्डिंग हे होल्ड करण्यासाठी काही स्ट्रक्चर्स रोल प्ले करतात आणि ते आपण बायो आयसोस्टेरिझममुळे मिळू शकतो. रिसेप्टर इंटरॅक्शन, इफ द moiety replace is involved in specific interaction with a receptor or enzyme, then all the parameters except lipid and water solubility will be important. Pharmacokinetics, metabolism, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या आपण इथे मॉडिफाय करू शकतो, ह्या आणू शकतो बायो आयसोस्टेरिक मॉडिफिकेशनमुळे. हे झालं बायो आयसोस्टेरिक मॉडिफिकेशन.
आता ह्या काही मॉडिफिकेशन आपण बघतोय. आता नेक्स्ट पार्ट आहे कॉम्बिनेटरियल केमिस्ट्री. आता कॉम्बिनेटरियल केमिस्ट्री म्हणजे काय, जनरल आस्पेक्ट काय, तर कॉम्बिनेटरियल केमिस्ट्री इन्व्हॉल्व द सिंथेसिस और बायोसिंथेसिस ऑफ केमिकल लायब्ररीज of a molecules for the purpose of biological screening, particularly for the lead discovery or lead modification. आता लीड डिस्कवरी आणि लीड मॉडिफिकेशन साठी आपण बायोलॉजिकल स्क्रीनिंग करतो आणि त्यासाठी आपण बायोलॉजिकल लायब्ररीज यांचा वापर करतो. इन्व्हॉल्व द सिंथेसिस ऑफ और बायोसिंथेसिस ऑफ केमिकल लायब्ररी. आता केमिकल लायब्ररी म्हणजे काय, तर फॅमिली ऑफ कंपाऊंड हॅव्हिंग सर्टन बेस केमिकल स्ट्रक्चर. आता सर्टन बेस केमिकल स्ट्रक्चर असलेले जे बायोलॉजिकल कंपाऊंड आहेत तर त्या ग्रुपला आपण लायब्ररी असं आपण म्हणतो. आणि कॉम्बिनेटरी केमिस्ट्री इन्व्हॉल्व द सिंथेसिस और बायोसिंथेसिस ऑफ केमिकल लायब्ररीज ऑफ मॉलिक्युल्स फॉर पर्पज ऑफ बायोलॉजिकल स्क्रीनिंग, particularly for lead discovery and lead modification. Typically these chemical libraries are prepared in synthesis and systematic and repetitive way by covalent assembly of building blocks to give a diverse array of molecule with common scaffold. Scaffold म्हणजे काय, the parent structure in the family of compound. The advantage of this methodology is that it is carried out a solid support so that isolation and purification of the product of each reaction can be performed by simple filtration and washing of the polymeric support to which the building block have been attached. आता हे झाली जनरल आस्पेक्ट कॉम्बिनेटरी केमिस्ट्रीची. इथे आपण काय करतो तर सिंथेसिस और बायोसिंथेसिस ऑफ केमिकल लायब्ररीज, आपण केमिकल लायब्ररी तयार करतो. म्हणजे फॅमिली ऑफ कंपाऊंड एक सर्टन बेस केमिकल स्ट्रक्चर ही एक लायब्ररी आपण तयार करतो, त्याला आपण कॉम्बिनेटरी केमिस्ट्री असं आपण म्हणतो. आता ह्याचा एक डिसएडव्हान्टेज आहे. द डिसएडव्हान्टेज ऑफ दिस मेथोडॉलॉजी आर द डिफिकल्टी इन स्केलिंग अप द रिएक्शन and the sluggishness of reaction. An alternative strategy is to carry out the reaction is solution with excess reagent which is carved with a polymeric support scavenger after the reaction is completed. In this approach, filtration remove the excess of reagent attached to the scavenger polymers, लिव्हिंग द प्रॉडक्ट इन सोल्युशन. आता इथे आपण केमिकल लायब्ररीज तयार करतो. आता ह्या जे लायब्ररीज आहेत त्यामध्ये स्प्लिट सिंथेसिस आहे पेप्टाइड लायब्ररीचं. स्प्लिट सिंथेसिस ऑफ पेप्टाइड्स लायब्ररी हा एक पॉइंट आहे. आता आपण जनरल इंट्रोडक्शन बघतोय. इनकोडिंग कॉम्बिनेटरी लायब्ररीज आहेत हा एक पॉइंट त्यामध्ये येतो. त्यानंतर नॉन पेप्टाइड लायब्ररी हा एक पॉइंट सुद्धा त्यामध्ये आहे. हे जे पॉइंट्स आहेत हे आपल्या पुस्तकामध्ये आहे. जर तुम्हाला एक्स्ट्रा स्टडी करायचा असेल, एक्सेस नॉलेज हवं असेल तर हे पॉइंट तुम्ही त्या पुस्तकातून घेऊ शकता, तुम्ही त्याचा स्टडी करू शकता. आता जर तुम्ही सिलेबस बघितला तर इथे आपल्याला हे जे शेवटचे जे पॉइंट्स आहेत त्यांची फक्त एक जनरल आयडिया आपल्याला इथे घ्यायची. आता कॉम्बिनेटरी केमिस्ट्री म्हणजे काय, जनरल आस्पेक्ट फक्त आपण बघणार आहोत. कॉम्बिनेटरी केमिस्ट्रीचा जनरल आस्पेक्ट काय, कॉम्बिनेटरी केमिस्ट्री इन्व्हॉल्व द सिंथेसिस और बायोसिंथेसिस ऑफ केमिकल लायब्ररीज ऑफ मॉलिक्यूल फॉर द पर्पज ऑफ बायोलॉजिकल स्क्रीनिंग, पर्टिक्युलरली फॉर द लीड डिस्कवरी अँड लीड मॉडिफिकेशन. आता इथे आपण लीड मॉडिफिकेशन हा पॉइंट इथे थोडा आपण डिस्कस केला. आता ह्यासाठी पुस्तक जर बघायचं असेल तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री ऑफ ड्रग डिझाईन हे जे पुस्तक आहे ते पुस्तक, त्या पुस्तकात तुम्हाला हे सगळे पॉइंट कव्हर होतील. ते पुस्तक तुम्ही वाचा. इथे आपण थांबतोय. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट पॉइंट डिस्कस करणार आहोत. थँक्यू.